दुपारच्या जेवणाला परिपूर्ण बनवले ते असे माझ्या ह्या कढीने. दह्यापासून तयार केलेली ही कढी चविष्ट, खमंग आणि रुचकर अशी तयार होते. तर चला कढी तयार करूया. यासाठी लसूण घेतलेला आहे, 4-5 उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत, पाव किलो दही घेतलेलं आहे. तर दही आंबट आहे, तर याला आपण मिक्सरला फेटून घेणार आहोत. तर फेटत असताना त्यामध्ये आपण 1 चमचा बेसन घातलेला आहे. छान फेटून घेतलं. फोडणी तयार करायची आहे. तेल गरम झालं, ह्यामध्ये 4-5 मिरे, मोहरी, जिरं आणि ह्या चिरून घेतलेल्या उभ्या मिरच्या घातलेल्या आहेत. लसूण ठेचून घेतलेला आहे, तो सुद्धा फोडणीमध्ये घालून घेतला. कढीपत्ता, हिंग अशी छान खमंग फोडणी तयार झाली आणि किंचितशी हळद घातलेली आहे. छान अशी फोडणी पळीच्या साहाय्याने ढवळून घेतलेली आहे. आता गॅसची आच अगदी मंद करून ठेवायची आणि हे तयार केलेलं ताक जे आहे ते फोडणीमध्ये घालून घेतला. आता यामध्ये लागेल असं पाणी घालायचं आणि कढी पळीच्या साहाय्याने एकसारखी ढवळून घ्यायची आहे. तर कढी फाटू नये यासाठी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. अगदी लो ठेवली तरी चालेल आणि पळीच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आहे. आता चवीपुरतं मीठ, किंचितशी साखर घालायची आणि छान पुन्हा अशी त्याला एकसंध ढवळत राहायचं आहे. कढीला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण घालून घेतलेली आहे चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर. चला 1-5 मिनटामध्ये आपली तयार होणार आहे छान अशी दह्यापासून कढी तयार केलेली आहे, ती तयार होणार. तर ताट वाढून घेऊया. चपाती आपण तयार केलेली आहे, ती तीळ खोबऱ्याची चटणी सकाळच्या टिफिनसाठी तयार केलेली होती. ती फ्लावर, कोबी, शिमला मिरची अशी मिक्स व्हेज भाजी आणि मसाले भात आणि ही आपली छान अशी खमंग अशी आंबट गोड कढी. तर असं जेवण असेल दुपारी जेवायला तर 2 घास काय 4 घास